बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाले। नागरिकांचा संताप वाढू लागल्याने आज भाजपने कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढलाय। यावेळी महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। तसेच 10 दिवसात पाणी प्रश्न सुटला नाही तर पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात बसणे मुश्किल होईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिलाय। कळव्यातील विक्रमनगर, मनीषानगर, रेल्वे कॉलनी, मच्छी मार्केट, शंकर मंदिर, टाकोळी मोहल्ला, आईनगर, कळवा पूर्व या भागात पाणी टंचाई जाणवते। यामुळे कळव्यातील भाजपचे पदाधिकारी आणि माजी उपमहापौर अशोक भोईर यांनी आज कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून महिलांनी भाजपच्या मोर्चात सहभागी होऊन आक्रोश व्यक्त केलाय। मडक्यात पाणी नाही आणि महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे कळवेकर त्रस्त झालेत असे नागरिकांनी सांगितलं। यावेळी महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। कावेरी सेतू येथून कळवा प्रभाग समिती कार्यालयास हा मोर्चा काढण्यात आला होता। पाणी प्रश्न हा कळवेकर नागरिकांचा आहे, कुठल्या पक्षाचा हा प्रश्न नाही। महापालिकेच्या नियोजनाअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। प्रश्न सोडवला नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे। प्रत्येक वेळी नागरिकांनी प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयात जायचे का, पाण्यासाठी न्यायालयात जायचं का असा सवाल आमदार केळकर यांनी उपस्थित केले। महापालिका केवळ निवेदन घेण्यासाठी नाही तर प्रश्न सोडवण्यासाठी आहे। 10 दिवसात ठोस नियोजन झाले नाही तर नागरिकांचा संताप कसा उग्र होईल याची पालिकेला जाणीव करून दिली जाईल आणि पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात बसणे मुश्किल होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। कुठून कुठे गेले याच्यापेक्षा आमच्या या कळवेकरांचा पाणीचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावणं महत्त्वाचं आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य कारभार याला जबाबदार आहे। एकीकडे ते पत्रामध्ये गेली 1.5 वर्ष बांगर साहेबांनी पत्र दिलंय, सौरव राव साहेबांनी तशीच्या तशी फोटोकॉपी नंतर 6 महिन्याने ते आल्यावर दिलेलं आहे, परंतु फरक काहीच पडत नाही आणि त्याच्यामुळे हा नियोजन शून्य कारभार याला जबाबदार आहे। 650 MLD पाणी येते एकीकडे म्हणता आणि इकडे कळवेकरांना पाणी नाही आहे। 1-1, 1.5 तासच पाणी सोडतंय। चाव्या कोण फिरवतंय याचे जबाबदार कोण आहे? या चाव्या ज्या फिरवल्या जातात आणि मग आपलं महत्त्व वाढवलं जातं ते देखील याच्यामध्ये तपासून बघायला लागेल आणि हा संताप आमच्या महिला भगिनींनी व्यक्त केलेला आहे। येत्या 10 दिवसाची मुदत दिलेली आहे, त्याचं आंदोलन हे फार तीव्र करायला लागेल। प्रत्येक गोष्टीमध्ये काय कोर्टाचा आम्ही निर्णय घ्यायला जाणार का? अनधिकृत बांधकाम असेल कोर्टात जा, डम्पिंग असेल कोर्टात जा। मग तुम्ही काय करता? अधिकाऱ्यांचं काम आहे ना, ते त्यांना अधिकार दिलेला आहे, त्यांनी हे करायला पाहिजे। पाण्यासाठी देखील लोकांना रिट पिटिशन टाकून कोर्टात जायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे हे महापालिका नियोजन शून्य कोर्ट देखील एवढे ताशेरे त्यांच्यावर ओढलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कळव्याचा या प्रश्न जो आहे पुरेसं पाणी देण्याचा, ते टाक्या आहेत तर पाणी नाही, पाणी आहे तर पाईपलाईन पण अजून बांधलेली नाही, इतका नियोजन शून्य कारभार आहे आणि त्याच्यामुळे तो त्वरित सोडवला पाहिजे याच्याकरता हा इशारा मोर्चा आहे। कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिले। त्यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होता। गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती, आता नवरात्र उत्सवातही पाणी टंचाई आहे। आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत, तर नवरात्रीच्या आज जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवू असा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिलाय। कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे। पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्य वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड व शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे महापालिकेवर धडक दिले। आव्हाड म्हणाले, महिलांसाठी पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण आहे। ठाणे शहरात सर्वोच्च पाणी उपलब्ध असताना कळवा मुंब्र्यात पाण्याची टंचाई का
मुंब्र्याच्या आलमास कॉलनीतील पंप केंद्राचा पंप 10 दिवस बंद आहे. अवघे 5,000 रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही. कल्याण फाटा येथे वॉल उघडून पाणी डायव्हर्ट केले जात असल्याने मुंब्र्याला पाणी पुरवले जात नाही. कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेने मारण्याचा विचार आहे का? कळवा मुंब्र्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे झाले. असे असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत. पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सरकारने पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे सोडून मोर्चे कसले काढताय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो मी. गेले कित्येक दिवस कळवा मुंब्र्यामध्ये पाणी नाहीये. आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजावून सांगतो, पाण्याचा प्रश्न मिटवा, पाण्याचा प्रश्न मिटवा. आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केलं जातं. याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत. आज एका सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांचा पक्ष, आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय. शासन कोणाचं आहे? प्रशासक कोणाचा आहे? शासनाने आणलाय ना. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी. हे मोर्चे काढून, हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही. त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अरे, पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना. आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले. ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही. म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष दे ना महानगरपालिकेने. आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत? दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय. आज आम्ही सांगून जातोय, सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत. जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंब्र्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल. आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका, मग आम्ही कोणालाच सोडणार. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला काल 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्याच्या रेमंड ग्राउंडवर 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवानिमित्त रास रंगाची मेजवानी मिळणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी तसेच क्रीडा MCHI अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने हा नवरात्र उत्सवानिमित्त रासरंग 2025 मोठ्या आनंदात व जल्लोषात सुरू आहे. या रासरंगाला गरबा रसिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बरोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे. तर हिमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जात आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणावेळी अडगळीत टाकलेली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची ऐतिहासिक कोनशिला अखेर पुन्हा दर्शनी भागात बसवण्यात आले. यावरून शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुसणारी ठाण्यातील गद्दार कंपनी अखेर ताळ्यावर आले असे त्यांनी म्हटलंय. करोडो रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतांचे ठाणे महापालिकेने नुकतेच लोकार्पण केले. मात्र नूतनीकरणादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याची नोंद असलेली ऐतिहासिक कोनशिला अडगळीत टाकल्याचे समोर आले होते. त्यामुळे रसिक, नाट्यप्रेमी आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या प्रकरणी राजन विचारे यांनी 8 दिवसाचा अल्टिमेटम पालिकेला दिला होता. ही कोनशिला दर्शनी भागात बसवा, अन्यथा आयुक्त दालनात आंदोलन होईल असा इशारा विचारे यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कोनशिला पुन्हा नाट्यगृहाच्या दर्शनी भागात बसवली आहे. 1974 मध्ये गडकरी रंगायतांचे भूमिपूजन तर 1978 मध्ये लोकार्पण बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या नूतनीकरणावेळीही उद्घाटन त्यांच्या हस्तेच पार पडले. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाची कोनशिला रंगायतांच्या प्रवेशद्वारावर अभिमानाने झळकत होती. ही कोनशिला पाहून प्रत्येक शिवसैनिकांना बाळासाहेबांची आठवण होत होती. गडकरी रंगायतांच्या कोनशिला माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुसणारी ठाण्यातील गद्दार कंपनी अखेर ताळ्यावर आली असून नाव पुसून टाकण्यासाठी अडगळीत बसवलेली गडकरी रंगायतांच्या उद्घाटनाची कोनशिला दर्शनी भागात बसवले. अखंड महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेली तुळजापूर भवानी माता ही ठाण्याच्या कौशल्य रुग्णालयाजवळ वसली असून या ठिकाणी प्रथम तुळजाभवानी मातेचे छोटेखानी मंदिर होतं. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून एप्रिल 2025 मध्ये पार पडला. या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर प्रति तुळजापूर स्वरूपात तयार केले आणि या मंदिरातील देवीची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आलं. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. आता नवरात्र उत्सव सुरू असून या नवरात्र उत्सवात देवीची पूजा अर्चा, महाआरती तसेच जागरण, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात येत असतात. नवरात्र उत्सवानिमित्त या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. दुर्वर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते त्रिभुवन पोषिणी शंकर कोशिणी किलबिष मोषिणी कोशरते धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक पर्दिनि शैल सुते मा रम्यक पर्दिनि शैल सुते दुर्वर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते
अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.